नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाची नवनवीन जी.आर. आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी.आर. मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शरद पवार ग्राम समृद्धी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेनुसार शेळीपालन, पक्का गोठा बांधणे, त्याचबरोबर कुक्कुटपालनचं शेड बांधणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, रोजगार हमी योजनाच्या माध्यमातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राबविण्यात येणार आहे. मित्रांनो, याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2020 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे. मित्रांनो, मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी 4 वैयक्तिक लाभाची योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, त्याचबरोबर शेळीपालनाचा शेड बांधणे, त्याचबरोबर कुक्कुटपालन शेड बांधणे, तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगचा या 4 वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा आहे. उपरोक्त कामासाठी आवश्यक असणारे 60-40 अकुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध होणार असा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये गाय व म्हैस याकरिता पक्का गोठे बांधणे, त्यामध्ये जनावरांसाठी गोठ्याची जागा ही ओबडधाबड आणि खाचरगळ्यांनी भरलेली असते, तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गायी आणि म्हशीची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूला जखमा होतात. या ठिकाणी मौल्यवान मूत्र शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोट्यासाठी 77,188 रुपये खर्च येईल. यासाठी 6 गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे याकरिता 1 गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहणार आहे. मित्रांनो, याआधी गुरांची संख्या ही 6 होती, आता ती कमी करून 2 गुरे असेल तरीही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2 ते 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदानाची रक्कम येथे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेळीपालन शेड बांधण्याकरता मित्रांनो बघूया, शेळ्या मेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकणार आहे. शेळी ही गरिबाची गाय समजली जाते मित्रांनो, आणि त्या शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही. 10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर ते शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान 2 शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येऊ शकेल. एका शेडसाठी 49,284 रुपये इतका खर्च येणार आहे. हे शेड सिमेंट व विटा लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्यापेक्षा 3 पट अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणीजन्य प्रथिनाचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्ष्याचे आरोग्य नेहमीच खालावले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे पिल्लांचे आणि अंड्याचे प्राण्यापासून संरक्षण देखील होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक शेडला 49,760 रुपये खर्च हा अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्याची संख्या 150च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देखील देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, यामध्ये शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पन्नात भर पडणार आहे.
सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते, त्याचा फायदा जमिनीला होणार आहे. याकरिता शेतात एक नाळे बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाळेमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. 2 ते 3 महिन्यात काळपट, तपकिरी, भुसभुशीत, मऊ, दुर्गंधीविरहित कंपोस्ट तयार होते. या नाळेच्या बांधासाठी 10,537 रुपये इतका खर्च हा अपेक्षित आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही ठरणार आहे. यामध्ये शासनाकडून अनुदान देखील देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.